नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बीडीडी चाळ नंबर 77 वरळी या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या शीतल शैलेश महाडिक या वहिनींना भेटूया आणि आजच्या गप्पांना सुरुवात करूया. जाऊया बीडीडी चाळ नंबर 77 मध्ये. नमस्कार. घ्या उखाणा. लाल मणी तोडले, काले मणी जोडले, शैलेश रावांसाठी आई वडिलांना सोडले. का केलं तू असं? द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे जाव. नमस्कार. हे माझे जाव. नमस्कार. हे माझे मामी. नमस्कार. ह्या माझे मामी. नमस्कार. हे माझे नंदा. नमस्कार. हे पण माझे ननंद. नमस्कार. हे माझे ननंद. नमस्कार. हे माझे मामी. नमस्कार. ह्या माझे मामी. बरं. हे आमचे शेजारी. ते बरं. माझे आत्या, माझे आत्या. ते हो. माझे ननंद. त्या पण माझी नंदा. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठे राहिला होतात? मी पहिलं होतो वरळी पोलीस कॅम्पात. वरळी पोलीस कॅम्प. नंतर त्याच्यानंतर आम्ही इथे होतो. लहानपणी कुठे होता? लहानपण माझं वरळीत गेलं. वरळी? वरळी पोलीस कॅम्पात गेलं आणि नंतर मग मी इथे येऊन राहिलो. मग तिथे कोण कोण होतं घरी? तिथे आई, वडील, भाऊ आणि बहीण. तुमच्या घरी? लहानपणी मी पण इथे जे राहिला वरली. वरळी. वरली वरळीत कुठे? प्रेमनगर. प्रेमनगर. छान आहे. कुठे आहे? वरली नाका. वरळी नाक्याला आहे. छान. नावातच प्रेम आहे म्हटल्यानंतर खूप चांगलं आहे. मग घरी कोण कोण होतं? घरी माझा मोठा भाऊ, आम्ही 3 बहीण आणि आई. आई. कसं गेलं बालपण? तुमचं माहेरचं नाव काय? नसरीन शेख. बर. मग सगळं बालपण एकदम मस्त मजेत? मस्त मजेत गेलं. शाळा कुठली? शाळा वरली नाका शाळा. वरळी नाका शाळा. तुमची? महाराष्ट्र स्कूल. महाराष्ट्र हायस्कूल. कॉलेज केलं? हो, महाराष्ट्र कॉलेज नागपाडा. तुमचं कॉलेज? नाही, मी नाही कॉलेज. नाही केलं. वा. कसं गेलं बालपण तुमचं? कसं गेलं? माझं खूप मजेत गेलं बालपण. एकदम मजेत एकदम गेलं. मजेत. मग आताही मजेत आहात ना? हो, आताही मजेत. मग बालपण मजेत गेलं म्हणताय. काय हो, कोणी बघितलं कोणाला? दोघांनी. पहिलं मी बघितलं. पहिलं तुम्ही बघितलं. कुठे? आम्ही एका दुकानात कामाला होतो. दुकानात? मुकेश फोटो स्टुडिओ दुकानाचं नाव होतं आणि तिथे ही फोन ऑपरेटर होती आणि मी म्हणजे शूट फोटोग्राफरच्या हाताखाली असिस्टंट. बरं होतं. तर आमच्या दोघांमध्ये मी हिला बघितलं. तुम्ही बघितलं? हा. तुम्ही त्या स्टुडिओत होता? हो. मग कसं काय रोल डेव्हलप झाला? काही नाही, मी तो फोन ऑपरेटर होती. मी माझं काम करायची आणि घरी जायची. हा. हेच माझ्यावरती लक्ष ठेवले होते. कधी येते कधी जाते. काय हो, तुम्ही लक्ष ठेवून होता? जरा पण हा. जरा पण आहे. फक्त बघायचं तिला. हा. मग काय झालं? मग असं बघत होतो. तुम्ही बघत होता? तुम्हाला हो, माहित होतं. माहिती होतं? फोन करायचे? नाही. काही तो फोनच नव्हते. फोन नव्हते त्यावेळी. 2000. नाही, पण ह्या ऑपरेटर होत्या. हा. मग बाहेरून तुम्ही स्टुडिओत फोन नाही करायचे? नाही. पुढे काय? बघायचे मला. मी काय बोलायची नाही त्यांना. नाही, तुम्ही फक्त बघायचे. हा, बघायचे. मी माझं काम करायची. मग पुढे कसं काय? होकार प्रपोज कोणी केलं? प्रपोज ह्यांनी केले मला. ह्यांनी? कुठे? त्या दुकानात. दुकानातच? मग तुम्ही काय म्हणाले? मी नाही बोलले. हा, बरोबर आहे. कसं काय लगेच हो म्हणणार? हो कसं म्हटलं? 1 महिन्यानंतर. 1 महिन्यात काय अशी जादू झाली? ते काय करायचे ना, ते एक भट आमच्याकडे यायचे चहा घेऊन. हा. त्यांची चहा चांगली असायची ना, तर मी घ्यायची त्यांच्याकडनं. मग हे चहा तिकडेच ठेवायचे ते स्वतःची पण, आणि स्वतःची उस्टर करून चहा मला द्यायचे आणि स्वतः माझी चहा स्वतः घ्यायची. आणि मला माहित पण पडायचं नाही की ग्लास कधी चेंज केले माझे. काय हो, तसं करून 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 प्रेम आला. मग तुम्ही प्रपोज केलं त्यांना? प्रपोज केला. पण त्याने नाही म्हटलं? नाही म्हणत. पण 1 महिन्यानंतर तुम्हाला वाटलं की हा माणूस आपल्यासाठी योग्य आहे? 1 महिना काय 1.5 महिना गेला असेल या गोष्टीसाठी. 1.5 महिना? हा. तिला होकार आणण्यासाठी. पण मग तुम्ही होकार दिला?
होकार दिल्यावर तुम्ही तिकडेच नोकरी करत होता हो तुम्ही पण तिकडेच होते नाही मी कालांतर सोडली तिकडनं नोकरी. नोकरी सोडली हो. आणि तुम्ही कुठे गेले मग मी क्षेत्र चेंज केला ड्रायव्हर लाईन मध्ये. मग तेव्हा तुम्ही फोन नाही करायचे स्टुडिओत नाही काही करायची फोन. फोन. काय ते नाही म्हणतात नाही तुम्ही? एवढा नाही करायचो म्हणजे कसं त्या ज्या स्टुडिओमध्ये जे मालक होते त्यांना ते आवडायचं नाही त्यामुळे जास्त फोन नाही करायचो. नाही आणि हिच्या घरात पण थोडंसं वातावरण जरा टाईट असायचं त्यामुळे जास्त स्वाभाविक आहे असणारच कारण वडील नसल्यामुळे हिच्या घरामध्ये बाहेर येणं नाही जाणं नाही पण मग त्यामुळे कसं काय मग तुम्ही होकार दिला तेव्हा टेन्शन नाही आलं तुम्हाला नाही काही नाही, मी ऍक्च्युली जॉब पण करायची आणि कॉलेजला पण जायची. तेव्हा यांनी मला ऑफर दिले, मी नाही बोलली त्यांना. नंतर त्यांचा स्वभाव बघून त्यांच्या बिहेवियर बघून मला थोडा इम्प्रेस झाली मी त्यांना होकार दिली हो म्हणून. मग आमची फर्स्ट डेट झाली इकडे वर्ली सीपेजला. काय फर्स्ट डेट आमची Date? हा तुम्ही आधी जाऊन उभे होते काय नाही मग मी दोघं गेले ऍक्च्युली एकत्र. मी तिका आपलं वरळी नाक्याच्या सिग्नलला मी उभा राहिलेलो. हा तिकडनं तिला बाईकवर घेतला आणि वरळी तिथे निघून गेलो. पहिल्यांदा तिकडे भेटला हो तिथे भेटलो. आणि मग लग्नाचं कधी नक्की झालं लग्न 2009 मध्ये. पण मग घरी कळलंच नाही तुमच्या घरी तो कळला माझे कसं काय एक 2 वर्ष नंतर कळला. आमचा 6 वर्ष अफेअर होता दोघांचा. बरं. मी बाहेर भेटायचे, कॉलेज जवळ माझे यायचे. पण मग घरी कळल्यावर काय प्रतिक्रिया घरी आईने तो नाही बोलले मला. आमची जामीन जमातमध्ये नाही चालत. माझे भाऊजी मस्त आणायला मला सुरुवात केली. मग तेव्हा मी हे पाऊल उचलली. अच्छा मग आम्ही पळून जाऊन लग्न केले. तुमच्या घरी कसं कळलं नाही मी घरी सगळ्यांना सांगितलेलं. माझ्या घरचे सर्व होकार होते. होकार होते सर्व. पण मग जेव्हा लग्नाचा निर्णय झाला त्या दोघांनीच घेतला निर्णय हा, हो, पहिला दोघांनी. दोघांनीच निर्णय घेतला आणि मग नंतर मी माझ्या घरच्यांना सांगितलं की माझं असंच एका पुरीवर अफेअर आहे हा. आणि मला लग्न करायचं. मग कुठे गेले पळून हो आम्ही बँडा कोर्टात जाऊन लग्न केलं. लग्न केलं कोणी नव्हतं बरोबर होती घरातली होती. घरातले होते, कोणाच्या? फ्रेंड्स होते, ह्यांचे घरातले, माझ्या माझ्या घरातले घरातले कोण होते, त्यांच्या नाही. घरातले मी तेव्हा मित्र होते कामाला प्रभादेवीला होती मी जॉबला. तेव्हा घरातनं सांगून निघाली की मी ऑफिसला चालली आणि माझ्या आईला थोडा बहुत डाऊट आला त्या दिवशी आणि आई माझे रजिस्टर चेक करायला तिकडे पोहोचली त्या दिवशी. मग माहित पडलं आईला. लग्न झालंय हो मग घरी काय प्रतिक्रिया घरी तो आई पोलीस चौकीला पोहोचली. त्याच्या आधी आम्ही तिकडे जाऊन कंप्लेन केले. मीन्स मला प्रॉब्लेम आहे, मी स्वतःची मर्जीने लग्न केली आहे, मी अदर कास्टची आहे, त्याच्यामुळे मला काही आणि माझ्या मिस्टरांना काही त्रास व्हायला नको. बापरे काय टेन्शनच आहे आणि मोस्ट एक गंमतची गोष्ट हे झाली, ज्या दिवशी माझं लग्न होता ऑक्टोबर 21 तारीख आम्ही ठरवले होते. आम्ही कोर्टात गेले सर्व, त्यांचे मित्र आलेले, माझे ह्यांचे नातेवाईक पण होते सर्व, माझी नंदा जाव सर्व होते. आणि एका मंत्री मीन्स पक्षातले एकाला अटॅक झाली त्या दिवशी. तर आमची तिकडे पण पळापळ झाली. आमची रिक्षा थांबवले, तिकडे आम्हाला उतरवले. त्याचं आम्ही तिकडनं पळून आम्ही कोर्टातर्फे तिथपर्यंत गेले तर तिकडे ते पण बंद आहेत सर्व. मग लोकांना बोले उद्या या. मग तसंच ते हार बी फुलं बिलं घेऊन आम्ही परत ते घरी आले. आम्ही कशी घाबरून घरी गेली. आपल्या आईकडे मी आपली कशी पण एक दिवस काढली. त्याच्या आधी थोडं सामान आपले पार्सल केलेली, हळूहळू पाठवलं होतं सामान ड्रेस ब्रेस माझे सर्व पार्सल केलेली. माऊली तुम्ही ठरवलंच होतं लग्न हो. करणार तर यांच्या हो, बरोबर कारण की माझे भाऊजी आहे, ते मोठे भाऊजी, ते माझ्यासाठी इस्टर आणत होते. मागणी आणली पण आणि ते फिक्स पण झालेली. पण म्हणून ह्या त्याच्या- पाऊल पण तुम्हाला यांच्यात बरोबर लग्न करायचं हो. होतं. काय अशी काय जादू आहे हो त्यांच्यात मनाने लई चांगले, मला लय आवडतात हे. त्यांच्या मन लय साफ आहे माझ्यासाठी. त्यांनी काही लई काय केले त्यांनी. हो हो कधी अशी कुठली गोष्ट नाही जे मला त्यांनी दिले नाही. तर तुम्ही एकदम समाधानी आहात हो एकदम समाधान. आणि माझे घरातले पण आता ते खुश आहे. आता ते पण सगळे हॅपी खुश आहे. आहेत हो म्हणजे कुठले तिकडचे माहेरचे पण? बाहेरचे पण मग स्वीकारलं कधी 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर. आता एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित. मग त्यांनी बोलवलं होतं का 2 हो. वर्षानंतर हो बोलवले होते. काय इंटरेस्टिंग स्टोरी आहे बाबा यांची हो ना मग आता काय करता तुम्ही मी आता ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग आपण काय करता मी हाऊसवाईफ. पण आता एकदम व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित तेव्हा थोडा तणाव होता होता. आता तणाव गेला गेला एकदम आनंदात एकदम आनंद. ते रागावतात का तुम्ही रागावता ही बघूया आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनी 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा चार संधीमध्ये 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुमच्या वेळ सुरू झाली हेच उघडू हो काय हो तुम्ही तर त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही 1 रुपया
आता 3 वस्तू यापैकी कुठल्या पाहिजेत त्या घ्या. 20 रुपये. आणखी 2 वस्तू. 10 रुपये. आणखी 1 वस्तू. 2000 रुपये. अभिनंदन. 2031 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बाहेर सगळीकडे उन्हाळा आहे. आजपासून वापर करा कूलरचा. वहिनीबद्दल सांगा, कशी आहे वहिनी? वहिनी छान आहे आमची. कधी आम्ही भांडलो नाही, चांगले राहिलो. ही माझी मोठी वहिनी आहे, ही बारकी वहिनी आहे. एकदम चांगलं आहे. एकदम छान आहेत, खुश आहात एकदम? एकदम खुश आहेत. वा. अजून कोण बोलणार? शैलेश आमच्या शेजारीच राहतो, पण हा. खूप चांगला स्वभाव आहे त्याचा. आणि शीतलचा पण खूपच छान स्वभाव आहे. काय सांग- जरी तिच्याकडून काय चुकलं असेल ना, किंवा असे कशामधून काहीतरी चुकून काय बोलली असेल वेडेवाकडी, तर लगेच घरी येणार आणि सॉरी बोलणार. ती म्हणजे तिचा तो स्वभाव खूप मला आवडतो. म्हणजे कसं तिच्याकडून काही पण चुकी होती बोलताना, पण ती घरी येणार, पाया पडणार, मामी सॉरी. मग मामी ते मला लगेच ओके. ओके ठीक आहे. म्हणजे तिचा स्वभाव मला तो खूप आवडतो. म्हणजे आणि बाकी म्हणजे आमच्या संग म्हणजे मिळून मिसळून राहते, असं वाटत नाही. असं म्हणजे खूपच चांगली राहते ती. अजून कोण बोलणार? शैलेश हा माझा मानलेला भाऊ आहे आणि ती जेव्हा नवीन आलेली ना, तिला हिंदी म्हणजे ती कम्प्लीट हिंदी बोलायची आणि मराठीचं काही नाही. म्हणजे बोलण्याच्या समोरचं असेल ना, त्याचा लिंग बदलून टाकायची अशी होती. आणि आता अशी अस्सल मराठी बोलते ना, म्हणजे छान, कोणाला वाटणार नाही. तिने खूप एक्सेप्ट केलंय छान आमच्या याला. आम्ही ह्या चाळीमध्ये पहिल्या माळ्यावर राहतो. ती रात्री 11 वाजता येऊन सांगितलं की होम मिनिस्टर येणार आहे, सगळेजण तयार राहा आणि वरती या म्हणून. आदेश भाऊ जे येणार आहे त्यांनी तयार राहा, सगळी तयार राहा म्हणून सगळ्यांना तिनं चाळीत सांगून आली. काय पूर्ण सांगता? रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत येऊन सांगून गेली ती सगळ्यांना. अशी शीतल आहे. बरं केलं, सगळ्यांना सांगितलं. शैलेश दादा खूप चांगला आहे. म्हणजे त्यांनी प्रत्येक टायमिंग मध्ये आम्हाला खूप साथ दिली होती, आधी सुद्धा आणि आता सुद्धा पण. खूप ते दोघे जण चांगले असतात हमेशा. बरं तुम्ही सांगा हो, तुम्हाला क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला? क्षमा मला मागायची आहे आधी माझी आईची. आई, बहीण, भाऊजी. बर. कारण त्यांचं मन दुखून मी लग्न केली, त्यांचे खिलाफ जाऊन मी. म्हणून त्यांची क्षमा. हो. आणि माझे शेजारी आहे, माझी जाव आहे, जे माझे आईसारखे, माझे सासूच्या जागेवरती त्यांना मी मान देते. बरं. कारण की माझे मिस्टर जेव्हा ते लगीन करून आले तेव्हा माझे मिस्टर लहान होते. मग ते माझे सासू, आता माझे 1-3 महिना आधी माझा ट्विन्स बेबीज माझे गेले, तेव्हा माझे त्याने लय हेल्प केली मला. त्याने मी त्यांच्याकडनं लय वाईट वागली, पण ते लोकांनी मला एवढा सपोर्ट केले. माझे शेजारी, माझे नातेवाईक, माझी नंदा, माझी जाव, सर्वांनी मला खूप हेल्प केली त्याच्या. आणि त्या दुःखातनं मला ते लोकांनी बाहेर काढले. आम्ही दोघं पण त्या दुःखामध्ये एकदम हे झाले होते. आता सगळं व्यवस्थित आहे. हो, आता सगळं व्यवस्थित आहे. म्हणून त्यांना धन्यवाद देणार तुम्ही. हा, धन्यवाद पण त्यांना द्यायचा आहे मला. आणि माझे शेजारी पण, त्यांनी पण खूप काही मला हेल्प करतात, ते पण मला. आणि माझे मिस्टर खास करून. तुम्ही कोणाची क्षमा मागणार आणि धन्यवाद देणार? क्षमा मागायची म्हटली तर मी माझ्या आईची, आमच्या बहिणींची, माझ्या सासूची, माझ्या मेवण्यांची. कारण मी ज्यावेळी लग्न केलं त्याही एक तर ती मुस्लिम कॉममधली, मी मराठी, जुळत तर नव्हतं जरा पण. म्हणजे हिंदू आणि मुसलमान असं. यात म्हणजे ही दृष्टिकोन होता त्यांच्यात की बाबा आम्ही मुस्लिम लोकांना म्हणजे हिंदू लोकांना देणार नाही. पण त्यानुसार पण मी लग्न केल्यानंतर त्यांची खूप मनं दुखली, तर त्यासाठी मी क्षमा त्यांची मागली. आणि धन्यवाद कोणाला देणार? धन्यवाद मी माझ्या वहिनींना देईन, माझी मोठी बहीण आहे तिला देईन आणि आमच्या भाऊजींना देईन. कारण ज्यावेळेस लग्न केलं तर त्यांनीच खूप मला मदत केली. मला कन्यादान पण आमचं त्यांनी दोघांनीच केले. बरं. त्यामुळे त्यांना. बरं, आता थोडीशी धावपळ करायची आहे तुम्हाला. आणि या धावपळीमध्ये तुम्हाला ना 2 मिनिटामध्ये 11 वस्तू आणून द्यायच्या आहेत. पण त्याआधी मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनींना मिळते आहे ही मेगा बॅग. वेळ 2 मिनिटाची. 11 वस्तू तुम्ही घेऊन येणार का आम्हाला बघायचं आहे. मी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 11 वस्तू आणायच्या. 11 स्टीलच्या वस्तू घेऊन या. वेळ सुरू झाली.
बरं मला सांगा काय काय आणलं? ताट, 1 ग्लास, 2 छोटा छोटा पेला पेला 3 पेला, 3 चम्मच, 4 डबा, 5 टीप हे बशी, काय आहे? बशी, बशी प्लेट, 6 तांब्या, 7 काय म्हणतात? पकड, पकड चिमटा चिमटा चिमटा, 8 डबा, 9 कळशी, 10 हंडा, 11 अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. 3 अपेक्षा सांगावं मिस्टरांकडून. त्यांनी आपली तब्येतीची काळजी घ्यावी. तब्येतीची काळजी घ्या. कधी घेताय? आजपासून. आजपासून. दुसरी अपेक्षा. कामावर झाला सकाळचे उठतात आहे ना, तो खूप त्यांना उशीर होतोय. उठतात टायमावरती, लेकिन झालं त्यांची घाई असते आणि बाईकवरती जातात ते मग ते कामाला जायची थोडी घाई करू नका. मीन्स बाईक जरा बाईक हळू चालवा आणि लवकर उठा. लवकर उठा. काय हो? उद्यापासून. तिसरी अपेक्षा. अजून काय नाही, बस. बस संपलं? हो एवढ्यात 2 अपेक्षा? हो. काय माऊलीची अपेक्षा फार कमी आहे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझी पहिली अपेक्षा अशी आहे की रागिष्टपणा कमी करावा. राग खूप येतो. राग खूप येतो तुला. कुठलीही गोष्ट बोललो की बस कळलं मला. घाम फुटतो. माऊली जरा राग कमी करा. हो नक्की. नक्की. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा माझी अशी आहे की तुम्ही बाईक चालवा. मोटरसायकल चालवा आणि तुम्हाला ऑफिसला सोडायला यावं. जात नाही. शिकणार? हो हो हा? हो 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 या काय महिन्यापासून नाही. जॉईन करणार आहे मी. नक्की. हो नक्की. बरं. तिसरी अपेक्षा. तिसरी सकाळी उठून रोज योगा करावा. योगा करावं. त्यांनी तुम्ही असणार झोपलेले. मी जातो सकाळी रोज. नक्की. तुम्ही जाता का? म्हणून जातो. माऊली जरा स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घ्या असं त्यांचं म्हणणं. हो हो करेन. चला, दोघांनी एकमेकांच्या प्रती अपेक्षा व्यक्त केल्या. त्या अपेक्षा पूर्ण हो ही प्रार्थना करूया आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. बीडीडी चाळीमध्ये आहोत वरळीला आणि त्या ठिकाणी हा आजचा भाग संपन्न झाला. सगळीकडे प्रचंड उन्हाळा आहे, पण या उन्हाळ्यात सुद्धा घरोघरी जाऊन आनंदाचा सुखद गारवा देण्याचं हे काम सातत्याने होम मिनिस्टरकडनं घडत आहे. उन्हाळा किती असू द्या, घरात जायचं आणि घरात सुखाचा गारवा द्यायचा हे ठरवलेलं आहे झी मराठीने. तेव्हा झी मराठी बघत राहा. आजचा भाग इथे संपवत असताना पुन्हा भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात अशीच एक पैठणी. नमस्कार.